हा सर. 25 मिनिटं झाले ऑर्डर सांगून. गेट जवळ आलोय मी सर. मी कंपनी पाशी नाहीये, मी आता घरी आलोय. सर घरी कसं काय पॉसिबल आहे? ते कारण मला सांगू नका बरं का तुम्ही. नाही एक काम करा, ते ऑर्डर कॅन्सल करून टाका. ठीक आहे सर, येतो सर घरी. हा त्या गल्लीमध्ये आलोय सर. आहे काय? 4थ्या मजल्या वे. आलो सर. सर डिलिव्हरी टाइम आहे का? सॉरी सर, ऑफिसला गेलो होतो, फक्त 5 मिनिट लेट झाला आणि तुम्ही निघून आले सर इकडे. तुमच्या कारण बरोबर रेडी असतात रे. तुला कंपनीत मागवलं होतं मी, मला गोळ्या खायच्या होत्या. शेवटी मी घरी आलो जेवायला. एक काम कर, ते कॅन्सल करून टाक. सर प्लीज कॅन्सल नका करू. एक तर लिफ्ट नाही आहे सर, मी एवढे जिने चढून आलो सर. ऑनलाईन आहे का? आहे सर. आलं का? आले सर. थँक्यू सर. आणि जरा टाइम आव काम करत राहा. सॉरी सर. सॉरी. कोण आहे? डिलिव्हरी मॅडम. दरवाजा उघडे, या आत. ठीक आहे मॅडम. पार्सल तुमचं. ऐक ना, काय? मी चुकले. तुला माहिती ना मला आवडत नाही आणि माझ्या घरच्यांना पण आवडत नाही. माझे घरचे म्हणतायत कधी लग्न करणारे म्हणून, आणि तू जर हा जॉब करत असेल तर कसं व्हायचं मग? तू जे बोलत होतास ना तेच बरोबर आहे. आणि जेवढं महत्वाचं जेवण बनवणार असतो ना, तेवढंच महत्वाचं जेवण पोहोचवणार पण असतं. माझी चूक मला कळली. अरे असे कित्येक जण आहेत ज्यांना आजारपणामुळे जेवण पण बनवता येत नाही, न चालता येतं. त्यांच्यासाठी तुम्ही देवदूतच आहात ना. माझं चुकलं, मला माफ करशील ना?